नमस्कार, मी मयुरेश कडव. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातील जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे पाकिस्तानातून. पाकिस्तानातील कराचीमध्ये शुक्रवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. 8 ते 10 दहशतवादी कराची पोलीस मुख्यालयात घुसले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले, तर दहशतवादी हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय 10 जण गंभीररित्या जखमी झाले. तेहरीके इस्लाम पाकिस्तान या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. एकीकडे पाकिस्तानात दहशतवादी हल्ला झालाय, तर दुसरीकडे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अंतरिम जामिनासाठीची याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. आर्मीसोबत पंगा घेणाऱ्या इम्रान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. इम्रान खान यांच्या घराभोवती पोलिसांनी कडक केलंय. पोलिसांनी पाण्याचे टँकर्सही जमवलेत. दरम्यान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षानं कार्यकर्त्यांना इम्रान यांच्या घराजवळ जमण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे इथं मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. एकीकडे भारताच्या शेजारचा देश महागाईशी झुंजतोय, तिथं राजकीय अराजक माजलंय, तर दुसरीकडे भारतानं मात्र आपलं लष्करी सामर्थ्य आणखी बळकट करायला सुरुवात केली आहे. युद्धप्रसंगी शत्रूला मात देण्यासाठी भारतीय लष्करी जवानांना नवं वरदान मिळालंय. हे वरदान आहे हवेत उंच उडण्याचं. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं भारतीय सैनिक लवकरच हवेत उडू शकणार आहेत. हे कसं शक्य आहे तुम्हीच पहा. भारतीय लष्करात लवकरच फ्लाइंग सोल्जर. भारतीय जवानांसाठी नवं वरदान. जेटपॅक घालून हवेत उडणार जवान. लडाख किंवा अरुणाचलच्या पहाडी भागात दुश्मन लपून बसलाय. भारतीय लष्करी जवानांना या शत्रू सैनिकांचा धोका आहे. अशा वेळी अचानक भारतीय सैनिक हवेत उडू शकतात आणि वरच्या भागात लपून बसलेल्या शत्रू सैन्याचा खात्मा करतात. सध्या तरी ही केवळ कल्पना आहे, मात्र भारतीय लष्कर वेगानं अत्याधुनिक रूप धारण करत आहे आणि त्याचाच एक भाग असणारे जेट पॅक सूट. बंगळुरूत सध्या सुरू असलेल्या एअरो इंडिया शो मध्ये हे जेटपॅक सूट उपलब्ध आहेत. भविष्यात भारतीय लष्करी जवान या सूटचा वापर करून हवेत उडू शकणार आहेत. हा असा सूट आहे जो घातला की माणूस थेट जेट होऊ शकतो. गॅस टर्बाइन इंजिनच्या सहाय्यानं तो 10 ते 15 मीटर हवेत उडू शकतो. शत्रूवर अचानक हल्ला चढवण्यासाठी अशा जेट सूटची मोठी मदत होऊ शकते. भारतीय सेना खुद को बहुत तेजी से आधुनिक बना रही है. भारतीय सेना पहाड़ों में और दूर दराज की चौकियों तक सामान पहुंचाने के लिए म्यूल्स यानी खच्चरों पर भरोसा नहीं कर रही है, ड्रोन्स पर भरोसा कर रही है. लेकिन सबसे कमाल की चीज़ जो भारतीय सेना ढूंढ रही है वो है एक जेट सेट. अभी कुछ दिन पहले ही भारतीय सेना ने ऐसे जेट सेट्स का, ऐसे जेट सूट्स का रिक्वेस्ट फॉर इंटरेस्ट निकाला है जिनको भारतीय सैनिक पहनेंगे. वो जेट सूट कुछ इस तरह के होंगे, यानी इन जेट सूट को पहनकर सैनिक थोड़ी ऊंचाई तक अपने आप हवा में उड़कर जा सकेंगे. जेट की सिद्धांत पर ये चलेगा और पूरे जो ये जेट सूट है ये किसी सैनिक को लिमिटेड दूरी तक उड़ने की क्षमता देगा. या सूटचं वजन आहे सुमारे 40 किलोग्रॅम. हा सूट घालून तो कधीही उडू शकतो आणि जमिनीवर लँडिंग करू शकतो. जेट पॅक सूट घालून सैनिक 50 किलोमीटर प्रति तास वेगानं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडत जाऊ शकतो. भारतीय लष्करानं हे जेट पॅक सूट खरेदी करण्यासाठी पहिली ऑर्डर दिली आहे. जेट पॅक सूटमुळे सीमा भागात, दुर्गम डोंगराळ भागात तसंच जंगलात गस्त घालणं सोपं होणार आहे. सूटचा कंट्रोल दोन्ही हातांमध्ये असतो. सूट घालून सध्या जवान फक्त उडू शकतात. हवेत उडताना जवान प्रतिहल्ला करू शकत नाहीत. मात्र भविष्यात जवानांना हवेत असतानाच प्रतिहल्ला करणं शक्य व्हावं या दृष्टीनं सुधारणा केल्या जात आहेत. भारतीय सेना 2030 तक एनिमल ट्रांसपोर्ट से पूरी तौर पर मुक्त हो जाएगी.
लेकिन सबसे कमाल की चीज़ तब होगी जब एक भारतीय सैनिक लद्दाख में या अरुणाचल प्रदेश में किसी ऊंची चौकी तक तुरंत पहुंचने के लिए जेट सूट का इस्तेमाल करेगा। यानी जिस तरह से किसी ज़माने में कॉमिक्स में कहा जाता था कि ऐसे जेट सूट बन सकते हैं जिनको पहनकर उड़ान भरी जा सकती है, ये लगभग उसका वास्तविक स्वरूप है। कृष्ण मोहन मिश्रा, जी मीडिया, बेंगलुरु। आता बातमी आहे देशातल्या पहिल्या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीची। हवेत उडणाऱ्या या पहिल्या टॅक्सीची झलक बंगळुरूत पाहायला मिळाली। तिथं सुरू असलेल्या एरो इंडिया शोमध्ये इलेक्ट्रिक एअर टॅक्सीचं प्रदर्शन करण्यात आलं। ताशी 160 किलोमीटर वेगानं जवळपास 200 किलोमीटर अंतर ही टॅक्सी कापू शकते। 2025च्या सुरुवातीला भारतात ही हवाई टॅक्सी सेवा सुरू होईल अशी अपेक्षा आहे। काय आहेत या इलेक्ट्रिक एअर टॅक्सीची वैशिष्ट्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एअर टॅक्सीचा वेग हा ताशी 160 किलोमीटर असेल। 200 किलोमीटर अंतर कापण्याची क्षमता असेल। टेक ऑफ आणि लँडिंग करू शकेल ही एअर टॅक्सी। 2 प्रवासी आणि पायलट या एअर टॅक्सीमधून जाऊ शकतील। याशिवाय प्रवासी आणि माल वाहतुकीसाठी याचा वापर करता येईल। सध्याच्या टॅक्सी भाड्यापेक्षा या एअर टॅक्सीचं भाडं जे आहे ते तिप्पट असेल। मधुमेही रुग्णांसाठी आता एक मोठी बातमी। मधुमेही पेशंटची डायबिटीस पासून कायमची सुटका होणार आहे। डायबिटीस पासून कशी सुटका होईल पाहूयात। डायबेटीस रुग्णांना आता नो टेन्शन। डायबेटीस पासून होणार कायमची सुटका। कशी करतात डायबेटीसवर शस्त्रक्रिया। मधुमेही अर्थात डायबेटीस रुग्णांना अनेक पथ्य पाळावी लागतात। खाण्यापिण्यावर निर्बंधांसह अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं। सोबतच इन्शुलिनचं इंजेक्शन किंवा शुगर कंट्रोल करणाऱ्या टॅबलेट्स रोज घ्यावे लागतात। मात्र आता डायबेटीसपासून कायमची मुक्तता मिळू शकते। डायबेटीसचा अतिशय जास्त त्रास असलेल्या एका महिला रुग्णावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली। या शस्त्रक्रियेमुळे त्यांचं इन्शुलिन बंद करण्यात आलं। शिवाय सध्या त्या दिवसातनं एकच गोळी खातायत। त्यांच्या रक्तातली साखरेची पातळी 100 ते 200च्या मध्ये राहतेय। सर्जरी झाल्यापासून एकही दिवस मी इन्सुलिन घेतलेलं नाहीये। एकदम शुगर नॉर्मल आहे। मला 18 डेज झालेत, पण मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की इन बिटवीन 2 ते 3 महिन्यात माझा पूर्ण डायबिटीस जाईल। डायबेटीस शस्त्रक्रियेचे फायदे काय आहेत बघूयात। डायबेटीससाठीची शस्त्रक्रिया ही जास्त चिरफाड न करता केली जाणारी शस्त्रक्रिया आहे। या शस्त्रक्रियेमुळे इन्शुलिनला निर्माण होणारा अडथळा कमी होण्यास मदत होते। शस्त्रक्रियेनंतर शरीरातील इन्शुलिन निर्मिती मूळ पदावर येते, ज्यामुळे खाल्ल्यानंतरही रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं। 27.5 kgm2 पेक्षा जास्त BMI असलेल्या डायबेटीस नियंत्रणात नसलेल्या आशियाई रुग्णांना या शस्त्रक्रियेचा उपाय सुचवण्यात आलाय। या शस्त्रक्रियेमुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात राहते। डायबेटीससाठीच्या औषधांपासून मुक्ती मिळते। रुग्णाचा आयुर्मान 5 ते 9 वर्षांनी वाढण्यास मदत होते। ब्रेन स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणं, डोळ्यांच्या समस्या उद्भवणं, हृदयविकार यासारख्या डायबेटीसमुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर मात करणं शक्य होतं। डायबेटीसच्या या शस्त्रक्रियेमुळे अनेक रुग्णांना नवं आयुष्य मिळालंय। त्यामुळे तुम्हालाही डायबेटीस झाला असेल तर घाबरून जाऊ नका। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास। आतापर्यंत महिलांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्या वापरात आहेत, मात्र लवकरच पुरुषांसाठीही अशाच गर्भनिरोधक गोळ्या बाजारात येऊ शकतात। या गोळ्या कशा काम करतील पाहूयात। पुरुषांसाठीही आता गर्भनिरोधक गोळी। अमेरिकेत उंदरांवरील प्रयोगाला मोठं यश। कसं काम करणार गर्भनिरोधक गोळी? शारीरिक संबंधांनंतर गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्या आहेत। आता पुरुषांसाठीही अशा गर्भनिरोधक गोळ्या बाजारात येण्याची शक्यता आहे। शास्त्रज्ञांनी गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी नर उंदरांवर केलेला प्रयोग बऱ्याच अंशी यशस्वी ठरलाय। पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्या काम कशा करणार हे जाणून घेणं इंटरेस्टिंग आहे। शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगांमधून अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली गेली आहेत। महिलांना दिल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या हार्मोन्सवर परिणाम करतात, मात्र पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्या शुक्राणूंच्या वेगावर काम करतील।
उंदरांमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये असं दिसून आलंय की या गोळ्यांमुळे शुक्राणूंची गती किमान काही तासांसाठी का होईना स्थिर होऊ शकते. शास्त्रज्ञांना एक असा सेल पाथवे किंवा स्विच सापडलाय ज्यामुळे शुक्राणूंची गती काही काळ मंदावते. स्त्री बीजापर्यंत न पोहोचण्यासाठी हा कालावधी पुरेसा आहे. साधारण 3 तासांपर्यंत या गोळ्यांचा प्रभाव राहील. शारीरिक संबंधांच्या तासभर आधी या गोळ्या घेतल्या तर त्याचे परिणाम साधता येतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गोळ्यांचा पुरुषांच्या हार्मोन्सवर परिणाम होणार नाही, म्हणजेच या गोळ्यांचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसतील. TDI 11861 या गर्भनिरोधक गोळ्यांचं नर उंदरांवर संशोधन करण्यात आलंय. अर्थात उंदरांवर करण्यात आलेला हा प्रयोग प्राथमिक अवस्थेत आहे. अजून बऱ्याच चाचण्या बाकी आहेत. उंदरांनंतर या गोळ्यांचे प्रयोग थेट माणसांवर केले जाणार नाहीत. उंदरांनंतर सशांवरही त्याचे प्रयोग केले जातील. तरीही नजीकच्या भविष्यात पुरुषांसाठीच्या गर्भनिरोधक गोळ्या बाजारात दिसल्या तर नवल वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता बातमी आहे एका अनोख्या लग्नाची. सोशल मीडियात सध्या एका जोडप्याची जोरदार चर्चा रंगतीये. एका तरुणीनं आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं. विशेष म्हणजे तिने ज्याच्यासोबत लग्न केलं तो तिचा चुलत भाऊ आहे. नेमकी कोण आहे ही तरुणी आणि कशी फुलली या दोघांच्या प्रेमाची लव्ह स्टोरी, पाहूयात हा रिपोर्ट. 30 वर्षांची ती, 59 वर्षांचा तो. चुलत भावाशीच बांधली लग्नगाठ. गोष्ट एका अनोख्या लग्नाची. कोण कुणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही, कारण प्रेमाला ना वयाचं बंधन असतं ना जातीपातीचं. असं म्हणतात की प्रेम आंधळं असतं. याचीच प्रचिती या जोडप्याकडे पाहिल्यानंतर येते. डेबोरा पिक्सोटा, वय 30 वर्ष. डेबोरा प्रेमात पडली, तीही आपल्या चुलत भावाच्या, जो तिच्यापेक्षा 29 वर्षांनी मोठा आहे. अँडरसन अल्वेच्या प्रेमात ती पुरती वेडी झाली. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. डेबोटा पेंटिंग्स विकून पैसे कमावते. सोशल मीडियात या जोडप्याचे खूप सारे फोटो व्हायरल झाले. अनेक जण लग्नावरून डेबोराला ट्रोलही करतात. तिनं केवळ पैशांसाठी 59 वर्षांच्या पुरुषासोबत लग्न केलं असा तिच्यावर आरोपही होतो. मात्र या आरोपांनी डेबोरा आणि अँडरसनला काहीही फरक पडत नाही. ट्रोलर्सला उत्तर देण्यापेक्षा जगण्याचा आनंद लुटण्यात मजा आहे, असं हे दाम्पत्य सांगतं. खरं तर वयानं मोठ्या पुरुषासोबत लग्न करण्याची ही काही जगातली पहिलीच घटना नाही. याआधीही खूप साऱ्या तरुणींनी दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत संसार थाटल्याची अनेक उदाहरणं आहेत. आता जळणारे जळतात, त्याला प्रेमवीर तरी काय करणार. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. जपान हा ज्येष्ठांचा देश म्हणून ओळखला जातो. तिथल्या लोकांचं वय सरासरी 83 इतकं आहे. मात्र याशिवाय जपानमध्ये एक असंही अनोखं बेट आहे ज्या बेटामुळे लोकांचं आयुष्य वाढतं. असं काय आहे या बेटाचं वैशिष्ट्य, चला पाहूया. कधी पाहिलंय आयुष्य वाढवणारं बेट? पृथ्वीवरचं सर्वात आरोग्यदायी ठिकाण. इथं राहणारे जगतात 100 वर्ष. तसं पाहिलं तर जपानमध्ये वृद्धांची संख्या कमी नाही. असं म्हणतात की जपानी माणूस सरासरी 83 वर्ष जगतो. मात्र आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत असं बेट जिथले लोक हमखास वयाची 100 गाठतात. या बेटाचं नाव आहे ओकिनावा. या बेटाला पृथ्वीवरचं सर्वात आरोग्यदायी ठिकाण असंही म्हटलं जातं. या बेटावरचा निसर्ग इतका सुंदर आहे की बघता क्षणीच तुम्ही या बेटाच्या प्रेमात पडाल. इथल्या लोकांचं म्हणाल तर ते अतिशय गुण्यागोविंदानं राहतात. कितीही वय झालं असलं तरी कुणी एका जागेवर बसून राहत नाही.
सकाळी उठल्यापासूनच शारीरिक हालचालींना सुरुवात होते. शिवाय खाण्यापिण्याच्या बाबतीत इथले लोक प्रचंड सजग आहेत. सकस आहार हेच त्यांचं रोजचं जेवण. शिवाय हे बेट निसर्ग संपदेनं वेढलेलं असल्यानं प्रदूषणाचा प्रश्नच येत नाही. इथलं हवामानही प्रत्येकाला मानवेल असंच आहे. ओकिनावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं कराटे शिकणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. वृद्धांचं प्रमाण जास्त असलं तरी प्रत्येक जण स्वतःचं काम स्वतः करतो. लोकांमध्ये कमालीचा टापटीपणा दिसून येतो. बेटावर तुम्हाला कुठेही अस्वच्छता किंवा कचरा दिसणार नाही. जगण्याचा खऱ्या अर्थानं आनंद काय असतो ते इथं आल्यानंतरच कळतं. खरं तर आजच्या धकाधकीच्या आयुष्यात असं निर्भेळ जगायला मिळणं तसं अवघडच. मात्र जपानच्या ओकिनावा बेटानं तिथल्या लोकांना आरोग्यदायी जीवनाची अनुभूती दिली आहे. हेच खरं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात अर्थात झटपट. न्यूझीलंडमध्ये पावसानं हाहाकार उडवला. अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली असून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलाय. सरकारनं आणीबाणी घोषित केली आहे. न्यूझीलंडच्या इतिहासात तिसऱ्यांदा अशा प्रकारची आपत्ती निर्माण झाली आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या 2 वर्षात न्यूझीलंडची अतोनात हानी झाली आहे. तुर्कस्तान आणि सिरियातील भूकंप बळीचा आकडा 45,000 पोहोचलाय. भूकंप होऊन आठवडा उलटला तरीही कोसळलेल्या भिंतीखाली जिवंत नागरिक सापडतायत. तुर्कस्तानात 9 नागरिकांची भिंतीखालून सुटका करण्यात आली आहे. बचाव कार्य सुरूच आहे. पाकिस्तानात जाफर एक्सप्रेसमध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका महिलेचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीररित्या जखमी झालेत. जाफर एक्सप्रेस चिचवतनी रेल्वे स्थानकावरून निघाल्यानंतर हा स्फोट झाला. पेशावरहून क्वेटाकडे ही एक्सप्रेस निघाली होती. स्फोटानंतर प्रवाशांनी गाडीची साखळी खेचली, मात्र कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. दरम्यान गॅस सिलेंडरमुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती रेल्वेनं दिली आहे. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये वाहतूक कर्मचाऱ्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. त्यामुळे या ठिकाणी मोठी हिंसा घडली. हिंसक आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत अनेक ठिकाणी जाळपोळ केली. ट्रान्सपोर्ट नियमात बदल करण्यात आल्यानं ही हिंसा उसळली आहे. समुद्राच्या पाणी पातळीत दरवर्षी साधारणपणे 4.5 मिलीमीटर वाढ होतीये. याचा फटका भारत, चीन, बांगलादेश, नेदरलँड या देशांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे या देशातील महत्त्वाची शहरं धोक्यात येतील. जागतिक हवामान परिषदेनं हा इशारा दिलाय. सतत होणाऱ्या हवामान बदलाचा हा धोका आहे. किनारपट्टी भागात असलेली शांघाय, ढाका, बँकॉक, जकार्ता, मुंबई, मॅपुटा, लागोस, कैरो, लंडन, कोपनहेगन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, ब्युनॉस आयर्स, सॅन्टियागो ही शहरं पाण्याखाली जातील अशी भीती व्यक्त होतीये. रशियाच्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी लढाऊ विमानं द्यावीत अशी मागणी युक्रेननं केली आहे. मात्र अमेरिका आणि नाटोच्या सदस्य राष्ट्रांच्या मते युक्रेनला मोठ्या प्रमाणात दारुगोळ्याची गरज आहे. रशिया युक्रेन युद्धाला 1 वर्ष होणार असून या संघर्षात युक्रेनला दारुगोळा कमी पडेल अशी चिंता अमेरिकेला वाटतेय. कॅरोलिना भागातील स्पाय बलून फोडल्याचा दावा अमेरिकेनं केलाय. हा स्पाय बलून ताब्यात घेण्यात आला असून तो चीनच्या हेरगिरी करणाऱ्या बलूनचाच भाग असल्याचा दावाही अमेरिकेनं केलाय. याआधीही अमेरिकेनं एक स्पाय बलून पाडला होता. त्यानंतर आकाशात दिसणारी एक संशयास्पद वस्तू देखील पाडण्यात आली होती. या माध्यमातून चीन अमेरिकेची हेरगिरी करत असल्याचा आरोप अमेरिकेनं वारंवार केलाय. स्वित्झर्लंड संसदेतील घातपाताचा डाव अखेर उधळण्यात आलाय. संसदेवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. हे हल्लेखोर नेमके कोण आहेत याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे